यात आता फक्त हनीमून डे तेवढा सोडला तर आताची पिढी 7 दिवसात सर्व उरकायच्या नादात लागलेली आहे। श्रीकृष्ण राधा यांचे अनंत प्रेम, सीता राम सीतेचे आदर्श प्रेम, तसेच शिव पार्वती यांचे पवित्र बंधन। व्हॅलेंटाईन डे म्हटलं की बऱ्याच लोकांच्या मनात उकळ्या फुटतात, तर काहींच्या मनात याबद्दल राग आहे। आता उकळ्या फुटणाऱ्यांसाठी पण आणि राग असलेल्या दोन्हीसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे। व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा उत्सव म्हणून संपूर्ण जगभर साजरा केला जातो। 14 फेब्रुवारी रोजी प्रिय व्यक्तींप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिवस विशेष असा मानला जातो। पाश्चिमात्य देशांमध्ये याला मोठं सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व सुद्धा दिलं आहे, पण भारतात याविषयी संमिश्र अशा भावना आहेत। काही लोक याला स्वीकारतात तर काही याला भारतीय संस्कृतीशी विसंगत मानतात। हा व्हॅलेंटाईन डे हा दर 14 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो आणि तो प्रेम, आपुलकी आणि रोमांसचा सण म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे। यामधून आता खूप नवीन डे ची निर्मिती भारतीयांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते। यात आता फक्त हनीमून डे तेवढा सोडला तर आताची पिढी 7 दिवसात सर्व उरकायच्या नादात लागलेली आपल्याला पाहायला मिळते। चांगला की वाईट हे तुम्ही ठरवा, पण ते ठरवण्यासाठी या व्हिडिओची तुम्हाला मदत ही नक्कीच होईल, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी सागर आणि तुम्ही पाहताय तुमचा आवडता चॅनल सागर हिट्स। सगळ्यात पहिल्यांदा आपण याचा थोडक्यात इतिहास पाहू, म्हणजे पुढचे निर्णय काय घ्यायचे हे ठरायला तुम्हाला सोपं जाईल। व्हॅलेंटाईन डे चा उगम प्राचीन रोमन आणि ख्रिश्चन परंपरेशी जोडला जातो। यात भारतीयांचा काही एक संबंध नाही, पण आपल्याला परक्याचं उरावर घ्यायची सवय असते, त्यामुळे आपण इथे तो साजरी करतो। त्या संबंधी काही ऐतिहासिक संदर्भ सुद्धा आहेत, पण एक नाही खूप असे आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत। ते आपण फॅक्ट नुसार पाहूया। यात पहिली आहे ती म्हणजे सेंट व्हॅलेंटाईन ची स्टोरी। या सणाचे नाव सेंट व्हॅलेंटाईन या ख्रिस्ती संतांच्या नावावरून आले आहे। या संबंधी वेगवेगळ्या कथा प्रचलित आहेत। यातली पहिली कथा अशी की रोमन सम्राट कॅडियस याने सैनिकांचं लग्न करण्यास बंदी घातली होती, कारण त्याला असं वाटत होतं की अविवाहित पुरुष अधिक चांगले सैनिक बनतात। परंतु सेंट व्हॅलेंटाईन यांनी गुप्तपणे प्रेमी जोडप्यांची लग्न लावून दिली। सम्राटाला हे कळल्यानंतर त्याने सेंट व्हॅलेंटाईन यांना कैद केलं आणि 14 फेब्रुवारी रोजी त्यांना मृत्यूदंड दिला। आता तिकडची संस्कृती काय आहे हे आपल्या सर्वांनाच माहित आहे। लग्न नाही, काही नाही, आणि जरी लग्न जमलं केलं तर तेही 2 वर्षापेक्षा जास्त टिकत नाही। जसं काय एखादा करार केला जातो की काय असं वाटतं। मग त्या सेंटला वाटलं असेल की लग्न वगैरे गोष्टी आपण इथं आणू करू, पण आला मध्येच रोमन सम्राट आणि दिली सजा। आता हे लग्न वगैरे भारतात नाहीत का, तर अगदी पूर्वीपार पासून आहेत। मग आता तुम्हीच ठरवा, व्हॅलेंटाईन डे म्हणून येडेचाळे करण्याची गरज काय आहे का? अजून पुढे या बाबतीत दुसरी थेरी आहे, ती पाहू। एवढ्या थेऱ्या आहेत म्हणजे हे खरं तर आहे का हा संशय मनात येतो, तरी पाहूया। व्हॅलेंटाईन डेच्या सुरुवातीच्या रूपाची तुलना रोमन काळातील लोपरकालिया या प्रजनन आणि प्रेमसंबंधी उत्सवाशी केली जाते। हा सण 13 ते 15 फेब्रुवारी दरम्यान साजरा केला जात असे। ख्रिश्चन धर्म वाढल्यावर या सणाचं स्वरूप बदलले आणि तो सेंट व्हॅलेंटाईन डे म्हणून प्रचलित झाला। ही झाली दुसरी थेरी। अजून ही थेऱ्या संपलेल्या नाहीत, अजून एक थेरी आहे, ती आपण थोडक्यात पाहूया। आणि शेवटची तरुणाई योग्य मार्गावर आहे का नाही हेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। मध्ययुगात इंग्लंड आणि फ्रान्समध्ये असे मानले जायचे की 14 फेब्रुवारी हा दिवस पक्ष्यांच्या प्रजनन हंगामाची सुरुवात असते, त्यामुळे हा दिवस प्रेमसंबंधासाठी शुभ मानला जाऊ लागला। प्रसिद्ध कवी जेक्री चॉसर यांनी 14व्या शतकात आपल्या कवितांमध्ये व्हॅलेंटाईन डेचा उल्लेख केला, त्यामुळे त्याला रोमांसचा दिवस म्हणून अधिक प्रसिद्धी मिळाली। कवी कोणालाही प्रसिद्ध करू शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणावं लागेल, आणि प्रेमाच्या बाबतीत तर नादच नाही। मग आता पाहूया आपण यात काय बदल होऊन सध्या याची कशी परिस्थिती झाली आहे। 17व्या आणि 18व्या शतकात युरोपमध्ये लोकप्रिय व्यक्तींना हस्तलिखित प्रेमपत्रे देऊ लागली। त्यानंतर 19व्या शतकात छापील ग्रीटिंग कार्ड्स प्रचलित झाली। आता आपण व्हॅलेंटाईन डेचा इतिहास पाहिला, तेही दुसऱ्या देशातील सणांचा। आता आपल्या देशाची आणि त्याची तुलना तर करावीच लागेल, त्याशिवाय चांगलं कसं आणि वाईट कसं हे कळणार कसं? भारत हा प्रेम, भक्ती आणि स्नेह जोपासणारा देश आहे। आपल्या ग्रंथांमध्ये आणि इतिहासात प्रेमाचे विविध रूपे वर्णन केले आहेत। श्रीकृष्ण राधा यांचे अनंत प्रेम, सीता राम सीतेचे आदर्श प्रेम, तसेच शिव पार्वती यांचे पवित्र बंधन। जर इतकी प्रेम, भक्ती, स्नेह आपल्यात असताना आपल्याला गरज पडली ती परक्या डेची, कारण त्यात जन्मोजन्मीची वचनं, एकमेकांप्रती प्रेमभावना नाही आहे, आणि आताच्या पिढीला नेमकं तेच हवंय। आता सोशल मीडियामुळे पोरं त्या बाबतीत फास्ट झाली। पोरं 7वी 8वी पासूनच यात उड्या मारू लागली आणि त्यांना 7 दिवसात हे सर्व उरकायचा कार्यक्रम मिळाला। या फेब्रुवारी महिन्यात लागला चान्स तर लागला, नाही तर आहेच की दुसरी कोणीतरी।
आणि त्यात पुढचा 14 फेब्रुवारी पण येणारच आहे की भारतीय संस्कृतीत प्रेम हे केवळ शारीरिक आकर्षक नसून त्याला निष्ठा, समर्पण आणि कुटुंबातील संबंध याचं महत्व असते. पूर्वी प्रेम व्यक्त करण्याचे माध्यम कविता, पत्रे, भेटीगाठी आणि लोक संस्कृतीमधून गाणी होती. या उलट आता शारीरिक आकर्षण वाढू लागलेले आपण पाहतो. मुलं शिव्या देण्यात आणि मुली अंग दाखवण्यात किती व्यस्त आहेत हे आपण सोशल मीडियावर पाहतो. आजच्या काळात सोशल मीडिया आणि पाश्चात्य प्रभावामुळे प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धती ह्या बदलल्या आहेत. म्हणजेच पलंगडे सोडला तर सगळा प्रोग्राम यांनी सेट केलेला आपण पाहतो. याची लिस्ट सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अगदी कमी वेळेत जास्त फायदा कसा घ्यायचा याची लिस्ट बघा. 7 फेब्रुवारी म्हणजेच रोज डे, म्हणजे याला काहीतरी फुल द्यायचं असं म्हणतात. 8 फेब्रुवारीला प्रपोज डे, म्हणजे याला मुलानं गुडघ्यावर बसून मुलीला प्रपोज करायचा. 9 फेब्रुवारी चॉकलेट डे, यामध्ये चॉकलेटांची देवाणघेवाण केली जाते. 10 फेब्रुवारी टेडी डे, म्हणजे यामध्ये निर्जीव बाहुल्या एकमेकांकडे फेकल्या जातात. 11 फेब्रुवारी प्रॉमिस डे, आता काय प्रॉमिस करतात माहित नाही, 7 दिवसाचा डे पण यामध्ये प्रॉमिस केली जातात. 12 फेब्रुवारी किस डे, बघा लगेच प्रपोज वरून बाबा किस डे वर झाला, म्हणजे लवकरात लवकर कार्यक्रम उरकायचा हे यांनी अगदी निश्चित केले. आणि 13 फेब्रुवारी हग डे, म्हणजे डायरेक्ट एकमेकांना मिठ्या मारत सुटायचा. आणि आता 13 फेब्रुवारीला हग डे केल्यानंतर 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे हा कशा पद्धतीने साजरा केला जातो किंवा ह्या व्हॅलेंटाईन डेला दुसरा काही अर्थ आहे का हे तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा. या 7 दिवसाचं सगळं शेड्यूल संपल्यानंतर झालं की एकदाच मोकळं जोडपं, फक्त 7 दिवसाचं प्रेम, मग नंतर काय आहे की पुढच्या वर्षी 2 फेब्रुवारी एखादं खरं प्रेम असेलही, मला त्याबद्दल काही म्हणायचं नाही, पण ते खरं प्रेम करणार या कॅटेगरीमध्ये फिटच बसणार नाही. अगदी अलीकडच्या काळात हा व्हॅलेंटाईन डे मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाला आहे. शाळा, महाविद्यालय, शॉपिंग मॉल्स आणि सोशल मीडियावर हा दिवस साजरा केला जातो. सरकारने नियम काढला, इतक्या वयाचे होईपर्यंत लग्न करायचं नाही. एकदा तुम्ही 14 फेब्रुवारीला येऊन बघा किती वर्षाची मुलं ही किती पुढे गेली आहेत, लवकर शहाणी होत आहेत. हे नियम करणाऱ्यांनी पाहावं. काही लोकांच्या मध्ये यात काही सकारात्मक बाबी सुद्धा आहेत, आपण त्या पाहू. हा डे म्हणजे प्रेम आणि नात्यांची जाणीव करून देतो म्हणे, आणि नवीन पिढीला खुलेआम प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहन यामधून मिळतं. आता नव्या पिढीला व्हॅलेंटाईन डे मध्येच प्रेम करायचं प्रोत्साहन मिळते, आणि बाकी याच्या अगोदर काय भारतात प्रेमच नव्हतं असं काही यामध्ये काहींचं म्हणणं आहे. काहींचं म्हणणं असंही आहे की व्यापार आणि पर्यटन उद्योगाला यामध्ये चालना मिळते. हे मात्र खरं आहे. उद्योग आणि व्यापार यामध्ये सुसाटीनं धावत आहेत. काहींच्या नकारात्मक बाजू सुद्धा यामध्ये आहेत, आपण त्या पाहूया. लोक याला अनावश्यक पाश्चात्य प्रभाव मानतात. हे सुद्धा बरोबर आहे, कारण हा पाश्चात्यांचा सण असल्यामुळे पाश्चात्यांचा प्रभाव यामध्ये असणारच. चुकीच्या मार्गाने साजरा होण्याची शक्यता सुद्धा यामध्ये वर्तवली जाते, म्हणजेच अत्याधुनिक खर्च, चुकीच्या गोष्टींचा यामध्ये प्रसार केला जातो. आता हेही म्हणणं तितकंच बरोबर आहे, कारण चुकीच्या गोष्टींचा प्रसार यामध्ये होतोच होतो, आणि अत्याधुनिक खर्च तर यामध्ये भरमसाठ असा होतो, कारण यामध्ये जाहिराती असतात, यामध्ये ग्रीटिंग कार्ड, टेडी, चॉकलेट्स वगैरे ह्या सर्व गोष्टी यामध्ये आला, म्हणजे अत्याधुनिक खर्चही आला. आणि चुकीच्या गोष्टींचा प्रसार तेच म्हणजे यामध्ये बंधनं, नियम, वचन असं काही नसतं, आणि लग्न ही तर कन्सेप्ट यामध्ये नाहीच. म्हणजे व्हॅलेंटाईन डे म्हणजे एखाद्या मुलीला प्रपोज करायचा, प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं, त्यानंतर ते किती दिवस टिकतं किंवा किती दिवस नाही हा त्याचा प्रश्न असतो. तर यामध्ये अशा चुकीच्या गोष्टी सुद्धा आणि आपल्या संस्कृतीला सोडून असलेल्या गोष्टी सुद्धा यामध्ये होतात, आणि चुकीच्या गोष्टींचा प्रसार यामधूनच होत असतो. तर काही ठिकाणी सार्वजनिक स्थळी गैरप्रकार होण्याची भीती सुद्धा असते. आता सार्वजनिक ठिकाणी म्हटलं तर सार्वजनिक ठिकाणी यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी होतात. सार्वजनिक ठिकाणी काही मोठमोठ्या बागा असतील, बगीचे असतील, यामध्ये काही गैरप्रकार बरेच असे पाहायला सुद्धा आपल्याला व्हॅलेंटाईन डे त्या दिवशी मिळाले आहेत. आता एवढा सगळा सराजमा मी तुम्हाला सांगितला, याचे फायदे सांगितले, तोटे सांगितले. आता तो साजरी करायचा की नाही हे तुमचं तुम्ही ठरवा. पण यावर शेवटचं एकच सांगेन की व्हॅलेंटाईन डे हा प्रेम साजरा करण्याचा दिवस असला तरीही प्रेम हा केवळ एका दिवसाचा उत्सव नसून तो रोजच्या जीवनाचा भाग असावा. भारतीय संस्कृतीत प्रेम हे आदर, जबाबदारी आणि मूल्यावर आधारित असते. त्यामुळे पाश्चात्य सण स्वीकारताना आपल्या परंपरा आणि संस्कृतीची सुसंगत असेल याची काळजी जरूर घेतली पाहिजे. यावर तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला सुद्धा विसरू नका. तसेच चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. भेटूया परत असाच एक इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.